तर युनिट्स अँड मेजरमेंटमध्ये बेटा आता आम्ही शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहे. बस यानंतर एक छोटंसं सिग्निफिकंट फिगर हा कन्सेप्ट आहे आणि देन बेटा एरर संपला की आपला हा चॅप्टर संपणार आहे. मग आपण एक्झरसाइजकडे त्याच्या क्वेश्चन आन्सर्सकडे वळणार आहे. ठीक आहे. तर आतापर्यंत आम्ही काय काय शिकलो बेटा, तर आपल्याला माहीत असायला हव्या काही गोष्टी. तर आम्ही बेटा स्टार्टिंगला पाहिलो होतो इंट्रोडक्शनमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी शिकलो बेटा, जे खूप डीपमध्ये शिकलो. इंट्रोडक्शन काय आहे, फिजिक्स वर्ड कुठून आला वगैरे वगैरे. आफ्टर दॅट बेटा त्यानंतर आम्ही जो नेक्स्ट कन्सेप्ट बघितला त्या कन्सेप्टमध्ये आपण बघितलं दॅट इज द व्हॉट इज मीन द फिजिकल क्वांटिटी. ओके, द क्वांटिटी विच कॅन बी मेजर दे आर कॉल्ड एज द फिजिकल क्वांटिटी. आफ्टर दॅट बेटा व्हॉट इज मीन बाय फंडामेंटल क्वांटिटी, व्हॉट इज मीन बाय डिराइव क्वांटिटी, द युनिट्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटी दे आर कॉल्ड एज द फंडामेंटल युनिट्स एंड द यूनिट्स ऑफ द डिराइव क्वांटिटी दे आर कॉल्ड एज द डिराइव यूनिट्स. ओके, आफ्टर दैट उसके बाद हम कहाँ पे गए बेटा, तर 7 फंडामेंटल्स युनिटच्या गोष्टी केल्या आम्ही. त्यानंतर 2 सप्लिमेंटरी युनिट्सच्या गोष्टी केल्या, क्वांटिटीजच्या गोष्टी केल्या, प्लेन अँगल, सॉलिड अँगल वगैरे. मग पाहिलं बेटा आपण मेजरमेंटच्या काही टेक्निक्स पाहिल्या होत्या. दॅट इज द मेजरमेंट ऑफ काय पाहिली होती, लेंथ, पॅरलॅक्स मेथड, आठवत असेल ट्रायंगुलेशन मेथड. त्यानंतर नेक्स्ट जे बघितलं बेटा दॅट इज द मेजरमेंट ऑफ मास पाहिलं, ग्रॅव्हिटेशनल मास. ओके, सेकंड पाहिलं होतं इनर्शियल मास. आफ्टर दॅट टाइम बघितलं बेटा आम्ही, मेजरमेंट ऑफ टाइम, छोटा टाइम, मोठा टाइम. ओके, दॅट मोठं मास, छोटं मास, मोठी लेंथ, छोटी लेंथ, डायरेक्ट मेथड, इनडायरेक्ट मेथड. तर या सगळ्या गोष्टी बेटा आम्ही डिस्कस केल्या कशामध्ये, मेजरमेंट्समध्ये. आफ्टर दॅट जो आम्ही नेक्स्ट कन्सेप्ट पाहिला बेटा दॅट इज द डायमेन्शन ॲनालिसिस. खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट होता आणि खूप इम्पॉर्टंट पण होता तो. त्या डायमेन्शन ॲनालिसिसवरून आम्हाला कळत होती कोणती डिराइव क्वांटिटी कोणत्या कोणत्या फंडामेंटल क्वांटिटीजवर कशी आहे, डिपेंड आहे आणि ते कितीनी डिपेंड आहे. दॅट मीन्स द पॉवर अरायझेस ऑन दॅट फंडामेंटल क्वांटिटी. आपण डेफिनेशन बघितली बेटा व्हॉट इज मीन बाय डायमेन्शन ॲनालिसिस. देन त्याचे 4 ॲप्लिकेशन शिकलो आम्ही, आठवत असेल तुम्हाला, त्याची बरीचशी प्रॅक्टिस केली. आणि त्यानंतर बेटा नंतर आम्ही आलो दॅट इज एररकडे. तर एररकडे वळण्या अगोदर आपण बोललो होतो व्हॉट इज मीन बाय ॲक्युरसी अँड व्हॉट इज मीन बाय प्रिसिशन. काल आपण डिस्कस केलं बेटा. ठीक आहे. तर ॲक्युरसी आणि प्रिसिशन याचा अर्थ आपण बोललो होतो, दोघांचाही अर्थ एकच होते, अचूकता सांगताना. बट ॲक्च्युली इन सायंटिफिक लँग्वेज दोघांचा अर्थ वेगळा आहे. ठीक आहे. आपण म्हटलं होतं जेव्हा ॲक्च्युली आम्ही बोललो जेव्हा एक मेजरमेंट होते, तर लक्ष द्या. आफ्टर दॅट ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू या गोष्टी बघितल्या. ट्रू व्हॅल्यू काय असते, मेजर्ड व्हॅल्यू काय असते. तर ट्रू व्हॅल्यू कशी फाइंड आउट करते ते हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. काय बोललो होतो, जर मला एखाद्या गोष्टीची, याची सपोज एखादा पेन कन्सिडर केला बेटा मी आणि या पेनची समजा मी लेंथ म्हटली 10 सेंटीमीटर आहे, तर दॅट इज इट्स ट्रू व्हॅल्यू. कशी फाइंड आउट केली रे ट्रू व्हॅल्यू, तर आम्ही नंबर्स ऑफ एक्सपेरिमेंट केले, वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या मेथड्सनी आम्ही याला मेजर्ड केलं आणि देन वी हॅव टू गोज टू द फायनल कन्क्लुजन की याची लेंथ किती आहे, दॅट इज 10 सेंटीमीटर. मग बेटा मेजर्ड व्हॅल्यू का असते, तर आम्ही बेटा मेजर्ड करतो. ओके, समजा एका पर्टिक्युलर एक्सपेरिमेंटनी किंवा पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंटने आम्ही जेव्हा त्याला मेजर करतो तर दे आर कॉल्ड एज कोणती व्हॅल्यू, मेजर्ड व्हॅल्यू. ओके. त्यानंतर रे आम्ही जो नंतरचा कन्सेप्ट बघितला होता काय होता तो एरर. ओके, एरर काय होता, तर एररमध्ये बघितलं आम्ही एरर कसा असतो, तर एरर हा एक डिफरन्स असतो कोणामधला, तर ट्रू व्हॅल्यू आणि दॅट इज द कोणता, मेजर्ड व्हॅल्यू. एरर इज द डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. ठीक आहे. मग आम्ही बघितले वेगवेगळे प्रकार बघितले कोणाचे, एरर्सचे. पहिला जो प्रकार होता बेटा दॅट इज कॉल्ड एज अ कॉन्स्टंट एरर. ठीक आहे. कॉन्स्टंट एरर नंतर बघितला आम्ही सिस्टमॅटिक एरर. सिस्टमॅटिक एररमध्ये 4 एरर्स बघितले. पहिला होता बेटा कोणता, पर्सनल एरर. दुसरा होता इन्स्ट्रुमेंटल एरर. तिसरा होता एरर अरायझेस ड्यू टू द एक्सटर्नल कंडिशन अँड द लास्ट वन होता बेटा एरर अरायझेस ड्यू टू द इंटरनल कंडिशन्स. त्यानंतर रे लास्टमध्ये काल राहिला होता आपला याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये, तर या लेक्चरमध्ये आम्हाला बघायचं आहे व्हॉट इज मीन बाय रँडम एरर. ओके, हे नेहमी लक्षात ठेवा रे की आपण या सगळ्या गोष्टी कशाला नेहमी रिवाईज करतो, तर तुम्ही विसरून जा. जसं आम्ही समोर जाऊ तसं तुम्ही मागचं विसरून जाल. म्हणून गरज आहे बेटा की प्रत्येक एक नवीन कन्सेप्ट शिकताना मागे काय शिकलो त्याला रिवाईज करणे. ठीक आहे. तर आजचा जो आमचा इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे दॅट इज रँडम एरर. आता नावातच लक्षात येते रँडम म्हणजे काय. तर जसं एररचे 3 प्रकार होता, एक कॉन्स्टंट होता, एक का होता कॉन्स्टंट, तो कधीच बदलत नव्हता. एक होता सिस्टमॅटिक बेटा, त्याच्यात एक का होता पर्टिक्युलर पॅटर्न होता, एका विशिष्ट पॅटर्ननी तो येत होता जात होता. ओके.
परंतु हा जो रॅन्डम एरर आहे याला हा कॉन्स्टंटही राहणार नाही आणि हा सिस्टमॅटिक म्हणजे कोणत्याच पॅटर्ननी राहणार नाही असा एरर जो कधी पॉझिटिव्ह व्हॅल्यू दाखवत असेल एररची तर कधी निगेटिव्ह. याचा अर्थ काय झाला बेटा, जर मी म्हटलं हा 10 सेंटीमीटर आहे तर रॅन्डम एरर मी असा एरर म्हणेन जर कधी मला याची व्हॅल्यू तो 11 दाखवत आहे आणि कधी 9 दाखवत आहे तर दॅट मीन्स कधी कधी ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह दाखवून राहिली आणि कधी कधी ती व्हॅल्यू निगेटिव्हसुद्धा दाखवून राहिलेली आहे. तर या कंडिशनमध्ये जो एरर तयार होते ना त्या एररला आम्ही काय म्हणतो, रॅन्डम एरर. ओके, तर दॅट एरर इज कॉल्ड एज अ रॅन्डम एरर. रॅन्डमनेस आपल्याला माहिती आहे, काय पाहतो आपण रॅन्डमनेस हा शब्द कुठे बघतो बेटा, तर स्पेशली आम्ही इलेक्ट्रिसिटीमध्ये बघतो. जेव्हा इलेक्ट्रॉन्स काय राहते, जेव्हा आम्ही त्यांना पोटेन्शियल डिफरन्स नाही प्रोव्हाइड करत त्यावेळेस दे आर इन अ स्टेट ऑफ रॅन्डम मोशन, देअर फॉर नेट चार्ज जो काही फ्लो होते तो 0 होतो, तिथे येते बेटा. त्यानंतर रॅन्डम मोशन बऱ्याचशा जागेवर बेटा गॅसचं जे काही मोशन राहत असते ते ऑल्सो इन रॅन्डम मोशन. एका कंटेनरमध्ये मी जर गॅस भरली तर ते मॉलिक्युल्स काय असते इन अ रॅन्डम मोशन. तर रॅन्डम मोशनचा अर्थ, रॅन्डमचा अर्थ काय होते, मोशन नाही, रॅन्डमचा अर्थ काय होते, बिकॉज वी हॅव टू डिस्कसिंग द एरर नॉट मोशन. ठीक आहे, तर एररचा अर्थ काय होत असते रे, तर एररचा अर्थच तो होते काय, कोणत्या, रॅन्डम एररचा अर्थ काय होते, असा एरर जो काय होत असेल कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह, कधी जास्त त्याचं मॅग्नेट्यूड कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह होत असेल आणि कधी कधी त्याचं मॅग्नेट्यूड वाढत असेल आणि कधी कधी कमी होत असेल. तर त्या कंडिशनमध्ये जो एरर तयार होते त्याला काय आम्ही म्हणतो असतो रे, रॅन्डम एरर. ओके, तर लक्ष द्या बेटा केअरफुली, रॅन्डम एरर काय. तर रॅन्डम एरर काय, तर थर्ड टाईप ऑफ एरर दॅट इज द रॅन्डम एरर. तर रॅन्डम एररमध्ये काय, द एरर विच आर नायदर कॉन्स्टंट, बोललो बेटा आम्ही, द एरर विच आर नायदर कॉन्स्टंट, जो कॉन्स्टंट नाही राहणार आहे अँड अकॉर्डिंग टू अ डिफायनेड पॅटर्न, आणि तो काय नाही राहणार आहे, एका विशिष्ट पॅटर्ननी सुद्धा तो येणार नाही आहे. म्हणजे तो कॉन्स्टंट एरर पण नाही आहे, तो सिस्टमॅटिक पण एरर नाही आहे, म्हणून असतं त्याचं नाव का पडलं रे, रॅन्डम एरर. द एरर विच इज नॉट अ कॉन्स्टंट ऑर सिस्टमॅटिक एरर दे आर कॉल्ड एज अ विच एरर, रॅन्डम एरर. तर सरळ आहे बेटा, द एरर विच आर नायदर कॉन्स्टंट अकॉर्डिंग टू अ डिफाइनेड पॅटर्न ऑर सिस्टम आर कॉल्ड एज अ कोणता रे, रॅन्डम एरर. ते आर कॉल्ड एज अ रॅन्डम एरर. जर एखादा एरर कॉन्स्टंट नसेल, पॅटर्ननी येत नसेल, कधी तो काय होत असेल जास्त कधी कमी, कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह, तर दॅट टाइम वी से दॅट इज अवर विच एरर, रॅन्डम एरर. ओके, नेक्स्ट पॉईंट, दिस एरर occurs irregular and such random with respect to the size and sign. पहा हा कसा ऑकर होते बेटा, इरेग्युलरचा अर्थ माहिती आहे बेटा, कधी जास्त कधी कमी, कधी खूप कमी कधी खूप जास्त, कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह. ओके, म्हणजे इथे इरेग्युलॅरिटी भेटत आहे कशाने, तर विथ रिस्पेक्ट टू देअर साईज, विथ रिस्पेक्ट टू साईज, मॅग्नेट्यूडची साईज. मॅग्नेट्यूडची साईज म्हणजे कधी तो मोठा येत असेल, कधी जसं फॉर एक्झाम्पल कधी 2, 3, 1. ओके, कधी 0.1 कधी 0.2. तर हे काय होऊन राहिलं, वॅरिंग मॅग्नेट्यूड, दॅट इज द वॅरिंग द साईज ऑफ द काय मॅग्नेट्यूड. कधी प्लस 0.1 कधी प्लस 0.2 कधी मायनस 0.1 कधी मायनस 0.2, दॅट इज द व्हेरी रिस्पेक्ट टू साईन. तर अशा पद्धतीचे काय होत असतं बेटा, व्हेरिएशन्स क्रिएट होते कोणत्या एररमध्ये, तर इन अ रॅन्डम एररमध्ये. नेक्स्ट थिंग, दिस एरर अरायझेस ड्यू टू द केअरलेसनेस. पहा आता हा एरर कसा निघतो रे, जसं आम्ही पर्सनल एरर बघितला, इन्स्ट्रुमेंटल एरर बघितलं ना, एरर अरायझेस ड्यू टू द एक्सटर्नल कंडिशन, इंटरनल कंडिशन. मग हा कसा निर्माण होते, याचा कॉज काय आहे, तर याचा कॉज आहे बेटा दॅट इज द केअरलेसनेस. ओके, आपल्याला माहिती आहे व्हॉट इज द मिनिंग ऑफ केअरलेसनेस. ओके, ज्यावेळेस आम्ही बेटा कोणताही मेजरमेंट करताना केअरफुली नाही करत, आम्ही एक तिथे केअरलेस करतो, अरे देख लेंगे कर लेंगे, तर इन दॅट केस तो आम्हाला तो एरर भेटते, दॅट इज द कोणता रे, दॅट इज रॅन्डम एरर, दॅट इज विच एरर, रॅन्डम एरर. ओके, तर अरायझेस ड्यू टू द केअरलेसनेस ऑफ ऑब्झर्वर और सडन चेंज ऑकर इन द एक्सपेरिमेंटल सेटअप. किंवा एक्सपेरिमेंटल सेटअपमध्ये एकदम अचानकपणे एखादा सडन चेंज होत असेल. ओके, सडन काय होत असेल, चेंज, प्रेशर, व्हॉल्यूम, ओके सॉरी प्रेशर, वाईन फ्लक्च्युएशन, व्होल्टेज फ्लक्च्युएशन, ते हे सुद्धा काय बेटा एक सडन चेंज आहे. तर सडन चेंज जर होऊन राहिला बेटा कुठे एक्सपेरिमेंटल सेटअपमध्ये, तरी सुद्धा तिथे कोणता एरर सापडेल आम्हाला, रॅन्डम एरर. तर बघा रॅन्डम एरर किती पद्धतीने आम्हाला ऑकर होते, तर फर्स्ट काय आहे, तर जेव्हा आम्ही निष्काळजीपणा करतो, दॅट इज केअरलेसनेस. ओके, त्यावेळेला. आणि सेकंड कंडिशन, जर अचानकपणे दॅट इज द सडन चेंज होत असेल कशामध्ये, एक्सपेरिमेंटल सेटअपमध्ये, तर काय होईल, तर आम्हाला तिथे एरर सापडेल आणि तो एरर कसा राहील, रॅन्डम राहील, आणि म्हणून त्याचं नाव काय राहील रे, रॅन्डम एरर.
अँड इन द लास्ट पॉईंट इट इज पॉसिबल टू मिनिमाइज दिस एरर. आपण बोललो होतो बेटा जर ताप झाला तर आम्ही काय औषध देणार ना, त्याला आम्ही म्हणू याला ताप झाला सोडून द्या, नाही आम्ही त्याला काय देणार आहे, औषध देऊ ना. तर सेम थिंग बेटा ते इथे सुद्धा जर तो एरर झालेला तर काय करायचं, तर याला पॉसिबल आहे बेटा मिनिमाइज करणं. कोणत्या एररला, हां रँडम एररला. कसं काय, तर काय करायचं, रिपीटिंग द मेजरमेंट मेनी टाइम्स. कोणतंही जे काही तुम्ही मेजरमेंट करताय त्याला खूप वेळ काय करा, रिपीट करा, रिपीटिंग करा. अँड टेकिंग द अरिथमॅटिक मीन, आणि त्या सगळ्या मेजरमेंटचं काय करा, अरिथमॅटिक मीन काढा आणि ॲज द करेक्ट व्हॅल्यू ऑफ द काय आहे मेजर क्वांटिटी, आणि ती जी अरिथमॅटिक मीन निघेल ना ती राहील तुमची करेक्ट व्हॅल्यू. याचा अर्थ काय बेटा, तर सिम्पलची गोष्ट आहे. जर मी एक एक्सपेरिमेंट केला, मला एक लेंथ मोजायची होती, तर मी लेंथ मोजताना काय केलं, मला एक एक्झॅक्ट व्हॅल्यू पाहिजे आहे, तर मला माहिती आहे रँडम एरर येणार आहे. तर इन दॅट कंडिशन मी काय करील, त्याचे नंबर्स ऑफ ऑब्झर्वेशन घेईन, आणि नंबर्स ऑफ ऑब्झर्वेशन घेतल्यानंतर मी त्याचा अरिथमॅटिक मीन काढील. अरिथमॅटिक मीनचा फॉर्म्युला माहिती आहे बेटा तुम्हाला काय आहे, हां अल्जेब्रिक सम ऑफ द काय आहे सगळ्यांची ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. तर आम्हाला भेटतो काय, तर अरिथमॅटिक मीन. आणि अरिथमॅटिक मीन भेटला तर तोच आमचा बेटा काय राहील, तर दॅट इज द करेक्ट व्हॅल्यू ऑफ द मेजर्ड क्वांटिटी. त्या मेजर्ड क्वांटिटीची ती व्हॅल्यू कशी राहील, एकदम करेक्ट राहील. तर दिस इज द रँडम एरर. काय शिकायला मिळालं, तर पहिला पॉईंट, रँडम एरर काय असते रे, तर रँडम एरर कसं आहे ते, नायदर कॉन्स्टंट अकॉर्डिंग टू डिफाइनेड पॅटर्न और सिस्टीम. आर कॉलेजचं काय असते, रँडम एरर. आर कॉलेजचं विच एरर, रँडम एरर. इन सेकंड कंडिशन दिस एरर ऑकर इरेग्युलरली. हा एरर जो येतो बेटा हा कसा ऑकर होते, इरेग्युलरली. ठीक आहे, आणि कशानुसार, विथ रिस्पेक्ट टू साईज अँड साईज, कधी प्लस कधी मायनस, कधी मोठा कधी छोटा. त्यानंतर पाहिलं बेटा याचं कारण काय आहे, तर दोन कारण आहे. एक केअरलेसनेस, एक काय बेटा केअरलेसनेस, आम्ही जे काही काय करतो निष्काळजीपणा करतो. आणि दुसरी गोष्ट बेटा एखादा सडन चेंज झाला एक्सपेरिमेंटल सेटअपमध्ये, तर तिथे जो ऑकर होणारा एरर आहे दॅट इज अवर विच एरर, तर दॅट इज अवर रँडम एरर. अँड इन द लास्ट हाऊ कॅन इट मिनिमाइज, आम्ही कसा काय रे मिनिमाइज करू, तर काय करायचं की सरळ नंबर्स ऑफ काय करायचे ऑब्झर्वेशन्स घ्यायचे. एकच एक्सपेरिमेंट 10 वेळा करायचा, आणि मग काय करायचं, तर त्याचा अरिथमॅटिक मीन काढून घ्यायचा. जे व्हॅल्यू निघेल दॅट इज अवर काय राहील, करेक्ट व्हॅल्यू ऑफ अवर मेजरिंग क्वांटिटी, ऑफ अवर मेजर्ड क्वांटिटी. तर दॅट इज अवर कोणती राहील, तर करेक्ट व्हॅल्यू राहील बेटा कोणाची, तर मेजर्ड क्वांटिटीची. तर दॅट इज द रँडम एरर. ओके, आता जर बेटा रँडम एरर समजला, तर आता जो नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपला तो आहे दॅट इज द नेक्स्ट कन्सेप्ट इज अवर दॅट इज इस्टिमेशन ऑफ एरर. काय आहे, इस्टिमेशन ऑफ एरर. इस्टिमेशन ऑफ एरर म्हणजे काय, तर तुम्हाला माहीत असेल बेटा कधीही जेव्हा आम्ही एखादी गोष्ट मेजर करतो किंवा कोणतीही गोष्ट, जसं एक एक्झाम्पल देतो, घर बांधतो आहे, तर घर बांधताना तुम्हाला एक इस्टिमेट केलं जातं. तुम्ही सांगता इंजिनियरला की मला या प्रकारचं घर बांधायचं आहे, त्याचा एरिया एवढा स्क्वेअर फूट राहील, तर मला किती खर्च येईल. तर इंजिनियर काय करतात, तर एक इस्टिमेट काढून देतात. अरे तुम्हाला इतकं काय लागेल, लोखंड, ब्रिक्स लागेल, देन आयर्न्स लागेल, देन विंडोज वगैरे वगैरे वगैरे. तर दॅट इज कॉल्ड ॲज अ इस्टिमेट. ओके, तर त्याला काय म्हणतात, इस्टिमेट. इथे सुद्धा बेटा एररचा आम्हाला काय बघायचं आहे, इस्टिमेट. जर आम्हाला एक एरर काढायचा आहे तर आम्ही कोणत्या मेथडनी तो काढू शकतो, तर दॅट इज द काय बेटा इस्टिमेट ऑफ काय आहे, एरर. दॅट इज द अवर कन्सेप्ट, इस्टिमेट ऑफ एरर. तर बघा केअरफुली. सपोज अ रीडिंग रेकॉर्डेड रिपीटेडली फॉर अ फिजिकल क्वांटिटी. जर तुम्हाला एक फिजिकल क्वांटिटी दिली आणि त्या फिजिकल क्वांटिटीमध्ये तुम्ही काय करत आहे, तर रीडिंग काय करत आहे, रिपीटेडली रेकॉर्ड करत आहे. रीडिंग काय करत आहे, रिपीटेडली रेकॉर्ड करत आहे ड्युरिंग अ मेजरमेंट. जेव्हा तुम्ही काय करता, मेजरमेंट. ओके, जेव्हा तुम्ही काय करून राहिले, एक मेजरमेंट करून राहिलेलं आहे, त्यावेळेला तुम्ही रीडिंग कशी रेकॉर्डेड करताय, रिपीटेडली. काय करताय, रिपीटेडली. तर ते काय आहे, A1, A2, A3, AN. हे काय रे, तर दीज आर द व्हॅल्यू ऑर रीडिंग्स ऑफ द काय आहे, ऑब्झर्वेशन. जेव्हा तुम्ही काय करताय, एखादं मेजरमेंट काय करताय, मेजरमेंट. जसं मला म्हटलं, हा
मोजा. तर पहिल्यांदा मी मोजला तर माझा भरला 10, मी लिहिला 10. मग मी पुन्हा एकदा मोजून पाहण्याचा प्रयत्न केला एकदम केअरफुली, तो भरला 10.1, तर मी लिहिला 10.1. मी पुन्हा हाच पेन मोजून पाहण्याचा प्रयत्न केला तर तो भरला 10.3. ओके, तर अरे मी लिहून टाकलं. पुन्हा मी हा पेन मोजण्याचा प्रयत्न केला तर मला वाटलं अरे यार हा 10 नाही आहे, दॅट इज 9.9. तर हे जे काही आहे तर हा एकाच एक्सपेरिमेंटचे नंबर्स ऑफ काय घेतले, ऑब्झर्वेशन. अँड हिअर दॅट ऑब्झर्वेशन्स बिकम A1, A2, A1, A2, A3, AN. These are the numbers of observation. Okay. After that, how to find the arithmetic mean? Okay, मग कोणाचा फॉर्म्युला बेटा, अरिथमॅटिक मीन. का असणार आहे रे अरिथमॅटिक मीन? तर बघा, अरिथमॅटिक मीन दॅट इज ए मीन इज गिवन बाय काय आहे, तर ए मीन इज इक्वल टू सम ऑफ द नंबर्स ऑफ ऑब्झर्वेशन. जे काही ऑब्झर्वेशन आहे त्यांची सगळ्यांची सम. आम्ही किती पकडला, nth नंबर कळते ना बेटा, तो सगळ्यांसाठी 1 2 3 4 5 6 7 इन द लास्टपर्यंत दॅट इज द काय तो n. तर या सगळ्यांची सम आणि जेवढे नंबर्स ऑफ ऑब्झर्वेशन, समजा हा n 5 असेल बेटा, डिवायडेड बाय n म्हणजे किती झाला बेटा 5. सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, दॅट इज द फॉर्म्युला ऑफ पुन्हा रे अरिथमॅटिक मीन. अँड इन टर्म्स ऑफ समेशन वी राईट द अरिथमॅटिक मीन इज इक्वल टू 1/n. आता 1/n कुठून आला बेटा, इथे n दिसून राहिला तुम्हाला डिनोमिनेटरमध्ये, याच्यावरती कोण नाही तर 1. तर 1/n घेतला आम्ही कुठे, समोर. इथे काय घेतलं, समेशन इज नथिंग बट द समलाच काय म्हणतो आम्ही, समेशन. कुठून कुठं रे, तर द पॉवर n i इज इक्वल टू 1 ai is equal to 1 ai. This is the formula of mean in terms of summation. Okay, in terms of summation. So this is the formula for arithmetic mean, or this is the technique to find the arithmetic mean. Okay, काय करायचं बेटा, सिंपल जी गोष्ट आहे. सरळ नंबर ऑफ काय घेऊन टाकायचे, ऑब्झर्वेशन्स, आणि सरळ त्या नंबर्स ऑफ ऑब्झर्वेशनची काय करून घ्यायची, वरती सम, आणि जेवढे ऑब्झर्वेशन तुम्ही कन्सिडर केले त्यांनी त्याला काय करून टाकायचं, डिवायडेड. तर जे काही आन्सर येईल ना तुमचं ते काय राहील आमचं अरिथमॅटिक मीन. आफ्टर दॅट बेटा, दिस इज द मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू ऑफ द क्वांटिटी. ही एकदम भरोशाची व्हॅल्यू राहील बेटा. दिस इज द मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू. जे काही आम्ही काढू ना बाय युझिंग द अरिथमॅटिक मीन, तर दॅट इज अवर मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू ऑफ दॅट एक्सपेरिमेंट. ओके, तर हाऊ टू फाइंड द मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू ऑफ द मेजरमेंट, तो बाय अरिथमेटिक मीन. अगर मैं किसी चीज़ की मोस्ट प्रोबेबल वैल्यू चाहता हूँ तो मैं क्या करूँगा, वहाँ पे क्या फाइंड आउट करूँगा, अरिथमेटिक मीन. एंड टू फाइंड द अरिथमेटिक मीन वी हैव टू टेक द नंबर्स ऑफ ऑब्झर्वेशन ऑफ द सेम एक्सपेरिमेंट. एकाच एक्सपेरिमेंटचे आम्हाला नंबर्स ऑफ काय घ्यायला लागेल, ऑब्झर्वेशन. अँड आफ्टर दॅट वी हैव टू फाइंड आउट द अरिथमेटिक मीन. ओके, मग सेकंड दॅट इज व्हॉट इज ऑब्सोल्यूट एरर. मग ऑब्सोल्यूट एरर काय, केअरफुली लक्ष द्या, थोडं एकदम इझी, आपण लक्ष दिलं खूप मस्त समजते. द मॅग्नेट्यूड ऑफ द डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड ईच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. लक्ष द्या बेटा, काय म्हणणं आहे, द मॅग्नेट्यूड ऑफ द डिफरन्स बिटवीन कोणाच्या मधला डिफरन्सचं मॅग्नेट्यूड रे, तर कोणती व्हॅल्यू, मीन व्हॅल्यू अँड ईच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. दिस इज अवर मीन व्हॅल्यू अँड दीज आर अवर इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. या मीन व्हॅल्यू आणि इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूच्या मधला जो डिफरन्स राहते, दॅट डिफरन्स इज कॉल्ड ॲज अ ऑब्सोल्यूट एरर. लक्षात आलं रे, एकदम सिंपलची गोष्ट आहे. व्हॉट इज अवर ऑब्झर्वेशन्स, वी सी दॅट A1 A2 A3. ओके, व्हॉट इज अवर अरिथमॅटिक मीन, ए मीन. देन हाऊ टू फाइंड ऑब्सोल्यूट एरर, सिंपलची गोष्ट आहे. ऑब्सोल्यूट एरर इज इक्वल टू मॉडमध्ये ए मीन मायनस A1, ए मीन मायनस A2, ए मीन मायनस A3. तर हे काय झाली, प्रत्येकाची कोणती व्हॅल्यू, ऑब्सोल्यूट एररची व्हॅल्यू. लक्षात आलं बेटा, ऑब्सोल्यूट एरर काय आहे, सिंपल जी गोष्ट आहे. ऑब्सोल्यूट एरर इज अ डिफरन्स. एक काय बेटा, डिफरन्स आहे कोणाच्या, मॅग्नेट्यूडच्या. कोणत्या मॅग्नेट्यूडच्या, तर कोणता, मीन मायनस मीन आणि कोणता रे, दॅट इज अवर, त्याला काय म्हटलं आपण, इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. कोणत्या व्हॅल्यू, इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. मीन व्हॅल्यू आणि इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूमधला जो काही फरक असतो तो आमचा असतो कोणता एरर, ऑब्सोल्यूट एरर. ओके, जसा मला फाइंड आउट करायचा आहे कोणता एरर, डेल्टा A1. दिस इज द फर्स्ट ऑब्सोल्यूट एरर. A1 कोणता एरर, डेल्टा काय रिप्रेझेंट करता, ऑब्सोल्यूट एरर. सिंपलची गोष्ट आहे, ए मीन मायनस A1. ए मीन दॅट इज मीन व्हॅल्यू मायनस कोणती व्हॅल्यू,
इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू A1. तुम्हाला जर काढायची असेल ऑब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ A2 तर डेल्टा A2 दिस इज द ऑब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ A2 A mean minus A2 A mean minus A2. So in this way we have to find the value of absolute error. In this way we have to find the value of absolute error. Okay, after that बेटा थर्ड जो कन्सेप्ट आहे लक्ष द्या केअरफुली. that is the third concept. थर्ड कन्सेप्ट मीन ऑब्सोल्यूट एरर. पहिले मीन वरून काय काढलं ऑब्सोल्यूट एरर. सिंपलचं गोष्ट होतं काय मीनमधून काय करा त्याची इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू मायनस करा. आता काय भेटले आम्हाला सगळ्यांचे ऑब्सोल्यूट एरर. आता त्या सगळ्यांच्या ऑब्सोल्यूट एररचा जर मी मीन काढला आता मी त्या सगळ्यांचा लक्ष द्या आता मी त्या सगळ्यांच्या ऑब्सोल्यूट एररचा पुन्हा मीन काढला. काय झालं मीन ऑब्सोल्यूट एरर. काय झाला मीन ऑब्सोल्यूट एरर. ऑब्सोल्यूट एरर काय असते इट इज द डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड ॲक्च्युअल दॅट इज इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. मग त्याचा जेव्हा मी मीन काढीन जे सगळे काय आलेले आमच्या ऑब्सोल्यूट एरर आले ना त्या सगळ्या ऑब्सोल्यूट एररचा जर मी मीन काढील तर माझ्या हाती कोण लागेल रे मीन ऑब्सोल्यूट एरर दॅट इज डेल्टा ए मीन. काय म्हटलं मी डेल्टा ए मीन. काय रे द अरिथमॅटिक मीन ऑफ ऑब्सोल्यूट एरर. द अरिथमॅटिक मीन ऑफ ऑब्सोल्यूट एरर. द अरिथमॅटिक मीन ऑफ ऑब्सोल्यूट एरर is called the mean absolute error. Is called the mean absolute error. Okay, in the measurement of the physical quantity. Okay, what is the formula? Delta A mean. Okay, what is delta A mean? Mean absolute error is equal to delta A1 plus delta A2 dot 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 delta A1 divided by n. In summation form, delta A mean is equal to 1 upon n. Summation of to the power n I is equal to 1 delta A I. This is the formula for mean absolute error and that is the formula for कोणासाठी रे absolute this is for mean and this is for कोणासाठी रे absolute error. म्हणजे काय आहे तर पहिले तुम्ही काढा अरिथमॅटिक मीन. जेव्हा तुमच्या हाती अरिथमॅटिक मीन लागला तर मग तुम्ही काढू शकता absolute error मायनस करून. आणि मग बेटा ज्यावेळेस तुमच्याजवळ प्रत्येकाचा काय राहते ऑब्सोल्यूट एरर त्याचा जेव्हा तुम्ही मीन काढता तर तुमच्याजवळ भेटते बेटा मीन ऑब्सोल्यूट एरर. मीन ऑब्सोल्यूट एरर. मग लक्ष द्या केअरफुली मीन ऑब्सोल्यूट एररमध्ये काय असते रे बघा केअरफुली. तर हा महत्त्वाची गोष्ट आहे. द मेजर्ड व्हॅल्यू ऑफ फिजिकल क्वांटिटी कॅन बी रिप्रेझेंटेड बाय. जेव्हा मी एक व्हॅल्यू मेजर करतो ना तर आम्ही कसं लिहितो बघा तर त्याला कसं लिहिण्यात येते बघा. त्याला लिहिण्यात येते ए इज इक्वल टू ए मीन प्लस मायनस डेल्टा ए मीन. व्हॉट इज ए मीन? ए मीन इज अवर ए मीन काय बेटा ए मीन इज अवर अरिथमॅटिक मीन. ए मीन इज अवर अरिथमॅटिक मीन. हाऊ कॅन इट फाइंड? अरे सिंपल सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय n. व्हॉट वी हॅव टू गेट अरिथमॅटिक मीन दॅट इज अवर ए मीन प्लस मायनस डेल्टा ए मीन. दिस इज अवर मीन ऑब्सोल्यूट एरर. दिस इज अवर मीन ऑब्सोल्यूट एरर. तर अशा पद्धतीने आम्ही काय लिहित असतो बेटा कोणत्याही फिजिकल क्वांटिटीची मेजर्ड व्हॅल्यू या पद्धतीने रिप्रेझेंट केल्या जाते. का अरे वा ही तर आमची ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे मीन व्हॅल्यू आहे परंतु यामध्ये प्लस मायनस राहू शकते रे बा. कोणती व्हॅल्यू तर ऑब्सोल्यूट मीन ऑब्सोल्यूट एरर. काय राहू शकते मीन ऑब्सोल्यूट एरर. याला म्हटल्या काय जाते बेटा तर आमची जे काही ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे हे दोघांमधली काय आहे दोघांच्या मधली आहे. कोण दोघं रे तर एक ए मीन मायनस डेल्टा ए मीन अँड ए मीन प्लस डेल्टा ए मीन. लक्षात आलं बघा. जर मी म्हटलं माझी एक्झॅक्टली व्हॅल्यू 10 आहे पण मी मेजरमेंट केलं तर एकदा काय आलं एकदा येईल बेटा 10 मायनस 0.1 आणि एक डॉईन 10 प्लस 0.1 म्हणजे याचा अर्थ काय झालं माझी तर एक्झॅक्ट व्हॅल्यू 10 होती पण कोणाच्या इन बिटवीन झाली तर ते झाली बेटा 9.9 च्या पासून तर कोणामधली रे 10.1 याच्या मधात बरोबर बघा 10 येते. तर एक डॉ मायनसमध्ये आणि एक डॉ प्लसमध्ये या दोघांच्या मधात आमची कोणती व्हॅल्यू राहते दॅट इज अवर व्हॅल्यू ऑफ फिजिकल क्वांटिटी. ओके तर हा त्याचा अर्थ झाला. बरोबर समजून घ्या बेटा. तर याला आपण लिहिलं सुद्धा आहे की याचा अर्थ काय होते लक्ष द्या केअरफुली. पुन्हा मी सांगतो नाही लक्षात आलं तर द ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ अ कुड बी बिटवीन
ए मीन मायनस डेल्टा ए मीन मायनस डेल्टा ए मीन अँड ए मीन प्लस डेल्टा ए मीन प्लस मायनस दिला ना, एक डाव मायनस एक डाव प्लस, यांच्या मधात ती काय राहणार आहे, व्हॅल्यू राहणार आहे. दॅट इज कोणती रे, अवर फिजिकल क्वांटिटीची मेजर्ड व्हॅल्यू. तर दिस इज अवर काय बेटा, रिप्रेझेंटेशन. या पद्धतीने आम्ही रिप्रेझेंट करत असतो. याचा अर्थ काय होते, प्लस मायनस डेल्टा ए मीनचा काय असणार आहे बेटा, एरर असणार आहे. तेवढी व्हॅल्यू एक तर प्लस होईल, नाही तर काय होऊ शकते रे, मायनस, पण त्याच्यापेक्षा जास्त नाही. म्हणजे याच्या मधात त्याची काय राहणार आहे, एक व्हॅल्यू राहणार आहे. त्यानंतर बेटा नेक्स्ट आहे, व्हॉट इज मीन बाय रिलेटिव्ह एरर. लक्ष द्या केअरफुली. रिलेटिव्ह एरर काय, आता रिलेटिव्ह आपल्याला माहीत आहे, रिलेटिव्ह मोशन वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी फिजिक्समध्ये काय होते. रिलेटिव्हचा अर्थ होते की जेव्हा आम्ही एका फिक्स क्वांटिटीला पकडून दुसऱ्याला मेजर करतो तर आपण त्याला रिलेटिव्ह म्हणतो. माहिती आहे ना, रिलेटिव्ह म्हणजे आम्ही असं म्हणू शकतो ना की आम्ही हे जी काही व्हॅल्यू काढलेली हे याच्या रिलेटेड काढलेली आहे, म्हणून त्या व्हॅल्यूला त्याच्या व्हॅल्यूला याच्या रिलेटेड व्हॅल्यू म्हणतो, म्हणून आम्ही तिला कोणती व्हॅल्यू म्हणतो, रिलेटिव्ह व्हॅल्यू. ओके, तर या पद्धतीचं रिलेशन असते रिलेटिव्हमध्ये. आता इथे काय बघा, द रेशो ऑफ द मीन ऑब्सोल्यूट एरर. एक रेशो असते इथे. रिलेटिव्ह एरर म्हणजे काय असते, एक रेशो असते. कोणाचा, तर मीन ऑब्सोल्यूट एरर टू इट्स अरिथमॅटिक मीन. कळलं ना, म्हणजे अरिथमॅटिक मीनला रिस्पेक्ट धरून जो आम्ही एक रेशो काढतो त्या रेशोला आम्ही म्हणतो रिलेटिव्ह एरर. काय असणार आहे रिलेटिव्ह एरर, तर रिलेटिव्ह एरर इज द रेशो ऑफ ऑब्सोल्यूट एरर टू द अरिथमॅटिक mean value is called as a relative error, and the formula is relative error is equal to delta a mean upon a mean. What is delta a mean? That is our absolute mean absolute error, and what is a mean? This is our only arithmetic mean. या दोघांचा रेशो आम्हाला काय प्रोव्हाइड करत असते, तर ते गिव्ज अस काय देतात रे, तर ते गिव्ज अस रिलेटिव्ह एरर. ते गिव्ज अस रिलेटिव्ह एरर. ठीक आहे, तर काय लक्षात आलं रे, तर आमच्या लक्षात येऊन गेलं की अरे यार पहिले व्हॉट इज द रँडम एरर, पहिले व्हॉट इज मीन बाय रँडम एरर. आफ्टर रँडम एरर काय बघितलं आम्ही, तर आमच्या लक्षात आलं की अरे यार रँडम एरर नंतर सुद्धा काही गोष्टी आहे. काय आहे, तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे रँडम एरर. तर आम्ही बघितला रँडम एरर. रँडम एरर नंतर आम्ही पाहिलं इस्टिमेशन. काय बघितलं, इस्टिमेशन. काय बघितलं आम्ही, इस्टिमेशन. कोणाचं इस्टिमेट केलं रे आम्ही, तर आम्ही इस्टिमेशन केलं ऑफ एरर्सचं. एररचं इस्टिमेशन कसं केलं, तर पहिले काढला आम्ही अरिथमॅटिक मीन. पहिले काय काढला, अरिथमॅटिक मीन. जेव्हा आम्ही अरिथमॅटिक मीनमधून प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू आम्ही मायनस केली, ओके, तर दॅट टाईम वी गेटिंग द ऑब्सोल्यूट एरर. जेव्हा मी त्या ऑब्सोल्यूट एररला मीनमध्ये कन्वर्ट केला तर तो झाला काय, मीन ऑब्सोल्यूट एरर. दॅट इज डेल्टा ए मीन. आणि आफ्टर दॅट बेटा डेल्टा ए मीन निघाल्यानंतर आम्हाला माहीत पडलं की यार हाऊ टू रिप्रेझेंट द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. तर दॅट इज ए मीन प्लस मायनस डेल्टा ए मीन. ए मीन प्लस मायनस डेल्टा ए मीन. मग व्हॉट इज द ॲक्च्युअल व्हॅल्यू, द ॲक्च्युअल व्हॅल्यू इज बिटवीन द ए मीन मायनस डेल्टा ए मीन अँड ए मीन प्लस डेल्टा ए मीन. या दोघांमधली काय राहील, ती ॲक्च्युअल व्हॅल्यू. इकडे मायनस इकडे प्लस. आफ्टर दॅट आम्ही रिलेटिव्ह एरर बघितला. रिलेटिव्ह एररमध्ये काय बघितलं बेटा, तर रिलेटिव्ह एररमध्ये सरळ म्हणणं होतं आमचं की काय असते, तर इट इज द रेशो. ओके, हा एक रेशो असते कोणाचा, मीन ऑब्सोल्यूट एरर टू द मीन, टू द अरिथमॅटिक मीन. दॅट इज डेल्टा ए मीन अपॉन ए मीन. दिस इज द रेशो ऑफ relative error. तर हिअर द कन्सेप्ट ऑफ एरर विल बी कम्प्लिटेड. और आम्ही म्हणू शकतो बेटा याच्या नंतरचा जो कन्सेप्ट आहे, याच्या नंतरचा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट काय आहे, तर त्याच्यामध्ये बेटा आम्हाला काय बघायचं आहे, कॉम्बिनेशन्स ऑफ एरर बघायचं. कॉम्बिनेशन ऑफ एरर. आता तुम्ही म्हणा कॉम्बिनेशन ऑफ एरर म्हणजे काय, तर जसं फॉर एक्झाम्पल मला जर एखादी व्हेलॉसिटी मोजायची आहे आणि व्हेलॉसिटी हे कोणावर डिपेंड आहे बेटा, तर आपल्याला माहिती आहे व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय राहते, व्हेलॉसिटी इज नथिंग बट द डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. तर इथे मला दोन क्वांटिटी मोजायची आहे, डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ आणि टाईम. ओके, तर हे दोन मोजताना जर मला काय झालं, दोघांमध्ये एरर सापडला, तर ॲक्च्युली त्याचा रिझल्टंट एरर कसा बनेल, तर या सगळ्या गोष्टी बेटा आम्हाला कोणावरून कळणार आहे, तर या सगळ्या गोष्टी आम्हाला कळणार आहे जेव्हा आम्ही काय बघू, कॉम्बिनेशन ऑफ एरर. तर कॉम्बिनेशन किती प्रकारचं राहू शकते रे, तर कॉम्बिनेशन आम्हाला माहिती आहे प्लस मायनस. ओके, आफ्टर दॅट आम्ही म्हणू शकतो डिवायडेशन, मल्टिप्लिकेशन. तर या जेवढे अरिथमॅटिक आपण म्हणू शकतो मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आहे, तर या मॅथमॅटिकल ऑपरेशन्समध्ये
आम्हाला काय पाहायला भेटत आहे, तर आम्हाला पाहायला भेटत आहे बेटा काय, तर दॅट इज द कॉम्बिनेशन एरर्स. ओके, तर हा कन्सेप्ट आपण नंतर घेऊ नेक्स्ट लेक्चरमध्ये. आणि जमे तोपर्यंत तो कन्सेप्ट झाल्यानंतर एक लेक्चर राहील आपलं कशाचं रे, सिग्निफिकंट फिगर्स, आणि देन वी हॅव टू गो टुवर्ड्स द एक्झरसाइज, आणि त्यानंतर आपण सगळे क्वेश्चन आन्सर्स सॉल्व करू. तर आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट समजला असेल. आणि सपोज काही प्रॉब्लेम असेल तर तुमचं काम आहे बेटा की विचारणं. मी इथे तयारच आहे कधी पण, आणि तुमचं काम आहे ते की सर हा कन्सेप्ट इथे मला समजला नाही, तर प्लीज सांगा प्लीज म्हणायची गरज नाही, फक्त सांगा, देन मी सांगून देईल, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, तर बघून घ्या आणि व्यवस्थित लिहून घ्या, नोट्स काढा आणि अभ्यास करा. ओके, चलो.